स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण अलाइट मशीन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बेटमार्क प्रीसेट दिलेला आणि शेकी प्रीसेट दिलेला आहे तो आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मशीनमध्ये. आणि अलाइट मशीनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बेटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे. तर ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायचे, स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आता मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिम्पली मटेरियल राहणार आहे. तर मटेरियलमधील एक मॉडेल इमेज तो मी स्वतःचाच यूज करतोय, तो आपल्याला इथं काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर या इमेजला फुल स्क्रीन करण्यासाठी वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर याच्यापेक्षा अजून आपल्याला फुल स्क्रीन पाहिजे, त्यासाठी मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि कमी जास्त केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे मधोमध इमेज आहे ते आपल्याला ॲडजस्ट करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, या इमेज लेअरची लेंथ 3.27 या सेकंदाचे बीटमार्कपर्यंत वाढवून बघू शकता अशा प्रकारे ही इमेज लेअर आहे ती लॉंग प्रेस करून आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. तर अशा प्रकारे बघू शकता बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर इमेजवरतीच तुम्हाला लेअरिक्स ज्या दिलेल्या आहेत त्या अशा प्रकारे प्रॉपर अशा दिसून येणार आहे. तर काय करायचं आहे की आपण आता इमेज जी ॲड केली त्या इमेजला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघायचं आहे, शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे. बघू शकता जो हा पहिला इफेक्ट आहे तो काय करायचा आहे, इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला त्या इमेज लेअरला तो इथं आपल्याला पेस्ट करायचे आहे. पेस्ट झाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे पहिलं ॲनिमेशन आपलं इथं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला काय करायचं आहे, खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि पैसा म्हणून हा जो आपण इमेज दिलेला आहे तो काय करायचा, ॲड करून घ्यायचा आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे इथं काय करायची, याची साईज कमी करून घ्यायची अशा प्रकारे. तर बघू शकता अशा प्रकारे ॲड करून घेतल्यानंतर जिथं आपण पैसा हा शब्द टाकलेला आहे त्यावरती आपण अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. आणि सेट करून घेतल्यानंतर याची जी लेंथ आहे ती आपल्याला 6.29 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचे आहे. आणि वाढवून घेतल्यानंतर हा जो इमेज लेअर आहे तो आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर आपण आता इथं काय केलं की अशा प्रकारे बॅकग्राऊंडला म्हणजे अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. अशा प्रकारे पैसा अशा प्रकारे बॅकग्राऊंडला तो आलेला आहे. त्यानंतर इथं दौलत हा जो सेकंड नंबरचा इमेज आहे तो 4.16 या सेकंदाच्या बीटमार्क करून प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियमच जायचं आहे आणि सेकंड नंबरचा इमेज लेअर ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर अशा प्रकारे थोडंसं कमी करून अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचं आहे. आणि सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ 6.29 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहे. तर बॅकग्राऊंडला आल्यानंतर बघू शकता दोन्ही इमेज प्रॉपर बसलेले आहेत. तर थर्ड इमेज ही अशाच प्रकारे कारसाठी करायची आहे आणि आपली जी थार आहे ती आपल्याला ॲड करून घ्यायची आहे. अशा प्रकारे जी आपण गाडी ॲड करून घेतलेली आहे त्याचंही आपल्याला थोडंसं कमी जास्त साईज करून अशा प्रकारे खालती म्हणजे अशा प्रकारे इथं खाली अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. बघू शकता इथे साईज कमी जास्त तुम्ही करू शकता आणि साईज कमी जास्त करून अशा प्रकारे ॲडजस्ट करायचे आहे. तर बघू शकता स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता इथूनपासूनच पुढं तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे इथं तुम्हाला राहणार आहे. परत आता 6.19 सेकंदाला येऊन इथं काय करायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा नाम. तर इथं पण मी पब्लिसिटीचा जो ही दिलेला आपण PNG दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तो राहणार आहे आणि तो सगळ्यात पहिल्यांदा वरती ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर हाही इमेज आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा बंगला, त्यानंतर जो बंगला मी PNG दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. आणि त्यात थोडंसं कमी जास्त साईज करू शकता अशा प्रकारे साईज कमी करून अशा प्रकारे वाढवून घ्यायचे आहे. आणि याची ही लेंथ 10.1 सेकंदापर्यंत वाढवून हाही इमेज लेअर आहे तो बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. म्हणजे बघू शकताय. आणि थर्ड नंबरला हे आपल्याला
काम म्हणजे आपलं एडिटर स्पेशल काम इथं आपण सेट करणार आहोत. तर अशा प्रकारे बघू शकता मी स्वतः एडिटिंग केल्यामुळे तर अशा प्रकारे आपलं जे स्वतः एडिटिंगसाठी काम दिलेलं आहे ते आपण इथं जोडणार आहोत. तो जोडल्यानंतर बघू शकता याची लेंथ इथपर्यंतच वाढवून आपल्याला हा इमेज लेअर बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. आता बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, तर प्रत्येक ठिकाणी आपण इमेज जे ॲड केले, आता तुम्ही बघू शकता ह्या तिन्ही लेअरला पण इमेज ॲड केले, त्यांना एक इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं, इथून बॅक निघून आपला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि तो जो शेकी प्रीसेटमध्ये सेकंड नंबरचा इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या इमेज लेअरला पेस्ट करायचं आहे. पेस्ट झाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असा दिसून येणार आहे. म्हणजे याचं कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकताय. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा जे इफेक्ट आहेत ते अप्लाय करून शेवट तुम्हाला मी याचं कॉम्बिनेशन आहे आणि युनिक असं लुक तुम्हाला दाखवणार आहे. तर अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर याचा तर स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकताय. तर बघू शकता अशा प्रकारे याचं ॲनिमेशन आपल्याला अशा प्रकारे दिसून येणं म्हणजे युनिक असं इथं क्रिएट होणार आहे. तर अशा प्रकारे आपला एडिटर स्पेशल आजचा ट्रेंड झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. म्हणजे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी.